शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची डेडलाईन आता 5 दिवस लांबणीवर गेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी विधानसभेत माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना 20,000 कोटींची कर्जमाफी, यावर राज्यपालांची अद्याप सही झाली नाही। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे। आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे, या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ही चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। सरकारनं अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक केली। आता कर्जमाफीची तारीख पुढे ढकलून सरकारनं पुन्हा फसवणूक केली। सरकारला हे महागात पडेल। शेतकरी नेते राजू शेट्टींचा सरकारला इशारा। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत फडणवीस सरकारनं अनेक वेळा फसवलेला आहे। यावेळी पुन्हा एकदा नवी तारीख सांगून पुन्हा एक फसवणूक केली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा काही एक अधिकार सरकारला नव्हता। जणू काय भीक देतोय या पद्धतीनं हा जो काय खेळखंडोबा चाललेला आहे, मला सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे की हे तुम्हाला महागात पडेल। आज केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता मावळली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसीय आंध्र प्रदेश दौऱ्यावर असल्यानं फेरबदल येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे। या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4:30 वाजता सगळ्या मंत्रालयांच्या सचिवांसोबत मॅरेथॉन बैठक घेतील। मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सगळ्या विभागांचे सचिव पंतप्रधानांसमोर सादरीकरण करतील। सगळ्या मंत्रालयातील कामकाजाचा पंतप्रधान मोदी आढावा घेतील। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी खासदार ओमराजे निंबाळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीस आणि ओमराजे यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा झाली। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी चर्चा झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पार्थ पवार यांना मोठी संधी। पार्थ पवार यांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी। या महत्त्वाच्या समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कमल हसन यांचाही समावेश। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र पाठवलं। माहिती अधिकार कायद्यातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करण्याची मागणी। 12 जून 2024ला कायद्यात करण्यात आलेले नियम पारदर्शक नसल्याचा दावा। कायद्यात बदल करा, अन्यथा 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा। जळगावमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप। पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यानं उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार। मात्र अजूनही कारवाई नाही। महिलेला न्याय मिळवून द्या, मंगेश चव्हाण यांचं आवाहन। उन्मेष पाटील शिवीगाळ करतो म्हणून त्याला ट्रोल करायचं? अरे, राजकारण करायला खूप बाबी आहेत ना। म्हणजे त्या महिलेची आबरू, त्या महिलेचं मानसिक शारीरिक काय त्याचं मनस्ताप होतोय त्याच्याकडे तुम्हाला ती बाब तुम्हाला लक्षात नाही येते। उन्मेष पाटीलला ट्रोल करता तुम्ही? अरे, किती तुमची राजकारणाची पातळी घातली। उन्मेष पाटीलला तुम्ही ट्रोल करा ना, पण त्या महिलेवर कार्यवाही करा ना। तिकडे लक्ष नाही गेलं तुमचं। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणी आरोपी जामीन अर्जावरती आज निकाल येण्याची शक्यता। निदा खान, तौसिफ अत्तार, दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण। धाराशिवमध्ये मुलाच्या हत्येत सहभाग असलेल्या आरोपीला अटक करा, यासाठी तुळजापुरात आईवडिलांचं उपोषण। कृष्णा रसाळ या तरुणाची 2 महिन्यापूर्वी तुळजापुरात हत्या झाली होती। प्रसाद रोजकरीला अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय आक्रमक। अटक न झाल्यास आत्मदहनाचा कुटुंबियांचा इशारा। घरकुल योजनेसाठी राज्य सरकारनं 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा कायदा केला, मात्र सर्वसामान्यांना वाळूच मिळत नसल्याचं समोर। याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी महसूल अधिकाऱ्यांसोबत संभाजीनगरमध्ये 8 ठिकाणी धाडी मारल्या। या धाडीनंतर 2,500 ब्रास वाळू उपलब्ध। मी स्वतः वाळू माफियांचे जे साठे होते तिथे त्या एरियांच्या पीआय साहेबांना घेतलं, तिथल्या काही नागरिकांना घेतलं आणि तिथे रेड मारल्या आणि जवळपास 2500 ब्रास वाळू मला
8 साठ्यांमध्ये प्राप्त झाली. HSRP नंबर प्लेट गाडीला नसेल तर 1 जुलैपासून कारवाई होणार. राज्यातील 1 कोटी वाहनांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नसल्याचं समोर. त्यामुळे 1 जुलैपासून HSRP प्लेट नसलेल्या वाहनांना 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. धाराशिवमध्ये नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी. काँग्रेसनं मशाल मोर्चा काढून पेपरफुटीचा निषेध केला. विदर्भातल्या शाळा आजपासून सुरू. नागपुरातल्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी औक्षण करून आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत. नागपुरातील नूतन शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ऐतिहासिक भोसले वाड्याची सहल. गोंदियातही शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत. गोंदियाच्या आमगाव येथील शाळेत स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. उष्णतेमुळे विदर्भातील सगळ्या जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. सांगलीत एका माजी विद्यार्थ्यांना पडझड झालेल्या शाळेसमोर स्वखर्चातून 13 खोल्यांची शाळा बांधली. सांगलीतील कडेगाव तालुक्यातील येदगावच्या जितेंद्र मोहिते यांनी शाळा बांधली. 1.25 कोटी रुपये खर्च करून त्यांनी ही शाळा बांधली आहे. आपल्याला जे शिकता आलं नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळं आपल्याला शिकता आलं नाही, तसंच गोरगरिबांची आमच्या गावामध्ये बरेच इतर समाज किंवा बऱ्याच असे गोरगरीब लोक राहतात, तर त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं, चांगली शाळा मिळावी म्हणून मी गावाला या गोष्टीबद्दल होकार दिला की हां, मी एक सामाजिक काम करू इच्छितो. माध्यमिक शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशासाठी 29 जूनपासून ओपन टू ऑल या विशेष फेरीचं आयोजन. मात्र 7,35,958 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर 7 लाख विद्यार्थ्यांना अजून प्रवेश नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची चाकूनं वार करून हत्या. अस्तक खान याच्यावर लाला पांडे या संशयितानं धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याचा संशय. पोलिसांचं विशेष पथक आरोपींचा शोध घेत आहे. पंढरपूरकडे वारीला जात असलेल्या ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाची धडक. अपघातात 1 जण ठार तर 15 जण जखमी. जळगावातील भडगाव तालुक्यातील कसगाव जवळ अपघात. जखमींवर उपचार सुरू. उल्हासनगर शासकीय प्रसूतिगृहाचं ऑपरेशन थिएटर 2 वर्षांपासून बंद. रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड त्रास. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलांचा जीव धोक्यात. चौकशी अहवालात रुग्णालयाच्या कारभारावर ठपका. मात्र अजूनही दोषींवर कारवाई नाही. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी 6 जुलैला श्रीराम मंदिर ट्रस्टची बैठक होणार. चंपतराय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचार होणार. दान चोरी प्रकरणी पोलिसांनी चंपतराय यांचा जबाब नोंदवलाय. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी 8 अटक आरोपींची बँक खाती पोलीस तपासणार. ज्या बँकेत आरोपींची खाती आहेत त्या बँकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. आरोपींची बँक खाती आणि लॉकरची पोलिसांनी माहिती मागवली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.